तो रिकव्हरीवाला तुमच्या घरात येऊन जास्त हुतुमातू करू लागला ना, तर घरातलं पण बसायचं नाही राव. घरातनं बाहेर पडायचं आणि आपल्या गल्लीतल्या मोहल्ल्यातनं सगळ्या पोरांना बोलवायचं पहिल्यांदा आणि जोरात हाक मारायची, "या रे इकडे या, सगळे या इकडं. बघा आपल्या दारात कोण उपटसुम येऊन धिंगाणा घालतोय हा." भावानो, हे एजंट लोक फक्त तुम्ही एकटे असताना स्वतःला वाघ समजतात बरं. गल्लीतली 4-5 रांगडी माणसं एकत्र आली ना, की हे वाघ जागेवर शेळी होतात आणि कापायला लागतात थार 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 थार. पब्लिक गोळा झाले की त्या एजंटला, रिकव्हरी एजंटला लोकांसमोरच उघडं करायचं राव. त्याला बोलायचं, "बघा रा भावांनो, हा बँकेचा माणूस आलाय आणि घरातल्या बायका पोरांना शिव्या घालतोय हा. आता बोला ह्याचं काय करायचं आपण?" अख्खा मोहल्ला पाठीशी उभा राहिला ना, की पोलिसाची गरज पण पडणार नाही आपल्याला. तो एजंट स्वतःचे हात जोडून माफी मागून तिथून अशी उलटी पावलं पळती धरतो ना पुन्हा, पुन्हा त्या गल्लीतल्या बोर्डाकडे बघायची पण त्याची हिंमत होणार नाही रिकव्हरी वाल्याची. लक्षात ठेवा भावांनो, कर्ज थकलंय म्हणून आपलं इज्जत काय रस्त्यावर पडलेलं नाही भावांनो. आणि अशा रोड छाप एजंटला त्याची लायकी दाखवून द्या मित्रांनो. माहिती कडक वाटली असेल तर आपल्या मराठमोळ्या भावाच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि फॉलो पण करा आणि शेअर पण करून टाका आपल्या मित्रांना कोण अडचणीत असेल तर.